करायचं काय आणि डोकं वर पाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो धिक्कार असो काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो या काँग्रेसचं करायचं काय खाली डोकं वर पाय या काँग्रेसचं करायचं काय खाली डोकं वर पाय नारी के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में नारी के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे महिला पदाधिकारी आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा सन्मान करून महिलांच्या सन्मानार्थ आज महिलांना रस्त्यावरती उतरलेलो आहोत. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ आपण या रस्त्यावरती उतरलेलो आहोत. आज महिलांचा सन्मान करायची वेळ असताना आजच्या युगामध्ये महिलांना समान अधिकार दिले जात असताना सुद्धा जर महिलांच्या वरती ते पण पूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद एवढं मोठं जबाबदारीचं काम त्याच्यावरती एवढं मोठं ओझं आणि एवढं मोठी जबाबदारी असताना सुद्धा त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं जात असेल आणि ते पण एका मोठ्या व्यक्तींच्याकडून तर ते खूपच निंदनीय आहे. आणि याचाच निषेध करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी रस्त्यावरती उतरलो आहोत आणि याचा निषेध करत आहोत. या ठिकाणी मी सन्माननीय राहुलदादांना विनंती करतो की त्यांनी या निषेधार्थ आपलं मत व्यक्त करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अमर रहे अमर रहे. आज आपल्या पक्षाच्या आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. इथून पुढे जर असं विधान केलं तर खपवून घेतलं जाणार नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं. सुनेत्राताई ह्या महिला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांच्याबद्दल जर हे असे वक्तव्य करत असतील तर सामान्य महिलांच्या बद्दल त्यांची काय भावना असेल तुम्ही बघू शकता की या आता सत्तेमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांचे डोकं ठिकाणावर नाही. त्यामुळे हे कोणत्याही शब्दाचा वापर करून महिलांचा अपमान करत आहेत. इथून पुढे जर आमच्या सुनेत्राताईंचा किंवा कोणत्याही महिलेचा अपमान केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खपवून घेतली जाणार नाही. सन्माननीय मुलानी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत आणि आपला निषेध या ठिकाणी व्यक्त करावा. एका महिलेच्या नात्याने माझे मत मांडू इच्छिते. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे. कोणत्याही नेत्याच्या कारणावर टीका करणे लोकशाही पद्धत आहे. पण एखाद्या महिलेचा अपमान करणारी, कमी लेखणारी किंवा अवमानकारक भाषा वापरणे योग्य नाही. अलीकडे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या टिप्पणीमुळे अनेक महिलांना दुःख झाले. राजकीय मतभेद असले तरी महिलांचा सन्मान राखणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज आपण महिला सक्षमीकरण, समानता आणि आदर याविषयी बोलतो. प्रत्यक्षात प्रत्येक महिलेला ती कोणत्याही पक्षाची असो सन्मानाने वागवले गेलेच पाहिजे. आपण विचारावर लढूया, व्यक्तीचा अपमान करू नाही. सभ्य भाषा, परस्पर आदर आणि सुसंस्कृत राजकारण हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय श्री प्रतिपक्ष कदम यांच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेसच्या मीडियाचा निषेध करते. नमस्कार, मी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या महिला टीमच्या वतीनं मी माझं मत व्यक्त करत आहे. महिला आज कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी माझं मत व्यक्त करत आहे. महिला आज कोणत्याही पदावरती पोहोचते तेव्हा ती तिच्या संघर्षातून आणि तिच्या कर्तृत्वाने पोहोचते. त्यामुळे कोणत्याही महिलेला बाहुली समजण्याची चूक कोणीही करू नये. आपला महाराष्ट्र हा क्रांतीज्योती सावित्री
सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचा आहे. हा अपमान फक्त आमच्या पक्षाच्या नेत्या तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनित्रावहिनी पवार यांचा नसून आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कष्टकरी महिलेचा हा अपमान आहे. तसेच सरकारकडून सन्मान करणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणीचाही हा अपमान आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने जी काही टीका टिप्पणी केलेली आहे त्याबद्दल आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत. धन्यवाद. काँग्रेस पार्टीचा विजय असो. अजितदादा स्वर्गीय अजितदादा यांच्या मागे त्या खंबीरपणे उभा राहिल्या. एवढं मोठं दुःख पसरलं पण त्या दुःखाला मागे सारून सुनित्रा वहिनींनी आज महाराष्ट्राच्या जनतेसाठी सदैव उभे आहेत. पण त्याच्याबद्दल असं मागे टिप्पणी करणं चुकीचं आहे. मी या काँग्रेस पार्टीचं जाहीर निषेध करते. धन्यवाद. संजयदादा शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्री पहिल्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काही चुकीचे वक्तव्य करण्यात आलं आहे त्यांचं माननीय प्रदीपप्पा कदम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रदीपप्पांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या पलूस तालुक्यातील महिला सर्व पदाधिकारी या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो. काँग्रेसला मी असं ठणकावून सांगतो, असली वक्तव्य करण्याच्या आधी आपली डोकं ठिकाणावर आहेत काही तपासून घ्या. कोणतीही वक्तव्य करायच्या आधी ते कोण व्यक्ती आहे ही जबाबदारीने जाणीव करून घ्या आणि कुठल्याही महिलेबद्दल असं बोलण्याची आपली पात्रता आहे का ही पहिल्यांदा तपासून घ्या. मी ह्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो आणि ज्यांनी ही वक्तव्य केले त्यांनी ही महाराष्ट्राची सुनित्रा वहिनींची सर्व महिला वर्गाची जाहीर माफी मागावी अशी मी मागणी करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी सन्माननीय आमिर भाई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त करावा. आज पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि आमच्या नेत्या सुनित्रावहिनी पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या माध्यमातून अपमानास्पद टीका टिप्पणी केली गेली. त्याच्या निषेधार्थ आमचे नेते माननीय प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ते निषेध व्यक्त करत आहोत. आज खरं जर सांगायला गेलं तर काँग्रेसचा राजकारणासाठी महिलांना सन्मान द्यायचा खरा चेहरा समोर आलेला आहे. ज्या काँग्रेसचा खरा चेहरा आज समोर आलाय की महिलांना ते किती सन्मान देतात हा खरा चेहरा काँग्रेसचा समोर आलाय. मला आज या ठिकाणी सांगायचं आहे की काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. पण आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या पक्षाची स्थापना केलेली आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारा हा पक्ष आहे, कुठल्या घराणेशाहीचा पक्ष नाही. काँग्रेस हा मुळातच जन्म काँग्रेसचा हा घराणेशाहीतून झालाय आणि घराणेशाहीवर हा पक्ष वाढलाय. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मी पुण्याच्या एकदा या निषेध मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून कुणावर टीका करताय ही तुम्ही जाणून घ्या. या अगोदर सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणींची टीका केली तर लाडक्या बहिणींनी तुमची जागा दाखवून दिली. या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी महिला जो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो तुमच्या मनावर चालत नाही. तुम्ही कुणाची मक्तेदारी घेतलेली नाही. सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचा हा धिक्कार करतो आणि त्यांना इशारा देतो. यानंतर जर आमच्या नेत्या सुनित्रा वहिनीच्या बद्दल आहेत तर कुठल्याही महिलांच्या बद्दल आपल्यासोबत जर तुम्ही टीका टिप्पणी जर केली तर कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यावर रस्त्यावर फिरून येणार नाही हा एक इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर मी आमचे लाडके नेते आपले नेतृत्व सन्माननीय प्रदीपप्पा कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या निषेध मोर्चामध्ये आपला निषेध या ठिकाणी प्रखरतेने व्यक्त करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
आपल्या सर्वांच्या नेत्या, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताईंचा परवा काँग्रेस पक्षाकडून आक्षेपार्ह टीका टिप्पणी करून त्यांच्याबद्दल निंदनीय असं वक्तव्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या पुढे जाऊन या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांचं निर्लज्जपणे समर्थन केलेलं आहे. या निर्लज्जपणासाठी आपण या ठिकाणी सर्वजण त्यांचा निषेध करतोय. ज्या काँग्रेस पक्षाला सोनियाजींचं नेतृत्व होतं, इंदिराजींचं नेतृत्व होतं, अशा महिला नेतृत्वाखाली काम करणाऱ्या नेत्यांकडून अशा पद्धतीचं वक्तव्य हे अत्यंत अक्षोभनीय आहे. यापुढे आणि अशाच पद्धतीनं जर त्यांचं वक्तव्य चालू राहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला कडक शब्दात त्याचा धिक्कार करेल, त्याचा प्रतिकार करेल. या बाबतीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्राताईंनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपद, महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद घेतलेलं आहे. या कठीण परिस्थितीमध्ये दादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली होती. या परिस्थितीत त्या राज्याचं नेतृत्व करतायत, पक्षाचं नेतृत्व करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळं काही प्रश्नांची उत्तरं देणं किंवा न देणं, जरी आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार असला तर त्या प्रश्नांचं उत्तर देणं किंवा न देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असताना सुद्धा त्यांना आक्षेपार्ह पद्धतीनं अशा पद्धतीनं बदनाम करण्याचा, त्यांची टीका टिप्पणी करण्याचा काँग्रेस नेतृत्वानं प्रयत्न केलेला आहे. या काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा, त्या विचारसरणीचा मी त्यांच्या या धिक्कार करतो, तीव्र शब्दात त्यांना निषेध व्यक्त करतो. आणि यापुढे काँग्रेस पक्षाकडून अशा पद्धतीची आमच्या नेतृत्वाबद्दल टीका टिप्पणी केली तर आमिरभाई यांनी सांगितल्या पद्धतीनं त्यांच्या नेत्यांचा आम्हाला धिक्कार करावा लागेल, त्यांनाही रस्त्यावर फिरायचं बंद करावं लागेल. काँग्रेसने या बाबतीत पुनर्विचार करावा आणि महाराष्ट्राच्या तमाम महिला भगिनींची, सुनेत्राताईंची जाहीर माफी मागावी असं मी आवाहन करतो आणि त्यांच्या या बुरसटलेच्या विचाराचं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अमर रहे, अमर रहे. या काँग्रेसचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो. नारी के सम्मान में, नारी के सम्मान में राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो.